नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलं होतं? क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर. क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर घेतलं होतं. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण फर्टिलायझर आणि क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर या गोष्टी डिस्कस करणार आहोत. खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. ठीक आहे. ॲग्रो 111 या कोर्ससाठी आणि बाकीच्या ज्या काही एक्झाम असतील ॲग्रिकल्चरच्या त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स या सिरीजमधून किंवा या लेक्चरमधून येत असतात. ठीक आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला आपण प्लेलिस्ट तयार केलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये जनरल ॲग्रिकल्चरची प्लेलिस्ट आहे. त्याच्यानंतर आपली ॲग्रोनॉमीची प्लेलिस्ट आहे. ठीक आहे. महत्त्वाच्या प्लेलिस्ट सांगतो तुम्हाला मी. त्याच्यानंतर अरुण कट्टेयान नावानं एक प्लेलिस्ट आहे, अरुण कट्टेयान व्हॉल्यूम 1 डिस्कशन. त्याच्यानंतर हॉर्टिकल्चरची तुमची लेक्चर सिरीज आहे. तर ही जनरल ॲग्रिकल्चरची लेक्चर सिरीज खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व जे वेगवेगळ्या डिसिप्लिनचे फादर असतील, त्याच्यानंतर प्रपोगेशन मेथड्स असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणत्या क्रॉपला काय म्हणतात, किंग ऑफ सिरियल, क्वीन ऑफ सिरियल्स, असे जे क्रॉप असतात. ठीक आहे. ते सगळं डिटेल लेक्चर त्याच्यामध्ये झालेले आहे. तर त्याच्यामुळे ती सिरीज फॉलो करायची. आणि आता ही जी सिरीज चालू आहे आपली ती ॲग्रोनॉमीमध्ये तुम्हाला भेटून जाईल. बाकीचे जे लेक्चर झालेले आहेत ते. ठीक आहे. तुम्ही जर बाकीचे लेक्चर बघितले नसेल तर ते सुद्धा बघून घ्या. बघा, आता आपल्याला बघायचं एक फर्टिलायझर आणि त्याचं क्लासिफिकेशन. या लेक्चरमध्ये काय बघायचं? फर्टिलायझर आणि क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर. बघा, फर्टिलायझर काय आहे? फर्टिलायझर इज अ सिंथेटिक ऑर आर्टिफिशियल प्रोडक्ट. काय? सिंथेटिक किंवा आर्टिफिशियल आहे. ठीक आहे. नॅचरली अवेलेबल होतं असतं का? नाही. तर आर्टिफिशियल प्रोडक्ट आहे कंटेनिंग प्लांट न्यूट्रिएंट विच वेन ॲडेड टू द सॉइल मेक इट प्रोडक्टिव्ह अँड प्रमोट प्लांट ग्रोथ. तुम्हाला माहिती आहे फर्टिलायझर काय आहे? आर्टिफिशियल प्रोडक्ट आहे. आणि मेनली कशासाठी फर्टिलायझर जमिनीत टाकतो आपण? कारण की त्याच्यामध्ये असतात प्लांट न्यूट्रिएंट असतात. ठीक आहे. प्लांट न्यूट्रिएंट जे काही प्लांटला गरजेचे न्यूट्रिएंट आहे. बघा, आपण काय म्हटलं की इसेन्शियल न्यूट्रिएंट जे असतात ते किती आहे? इसेन्शियल न्यूट्रिएंट टोटल आहे 17. बघा, याच्यावर स्पेशल लेक्चर झालेलं आहे बरं का आपलं. इसेन्शियल न्यूट्रिएंट, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ इसेन्शियल न्यूट्रिएंट. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रायटेरिया ऑफ इसेन्शियालिटी, नंतर रोल ऑफ न्यूट्रिएंट. हे सगळं जे लेक्चर आपले कंडक्ट झालेले आहे ते तुम्हाला ॲग्रोनॉमीच्या लेक्चर सिरीजमध्ये भेटून जातील प्लेलिस्टमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये लेक्चर बघायचे आहेत. आता क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर बघा काय आहे. क्लासिफिकेशन मध्ये दिलेलं आहे स्ट्रेट फर्टिलायझर. पहिलं दिलेलं आहे स्ट्रेट फर्टिलायझर. ठीक आहे. आता बघा, मेन मेन प्रकार बघून घ्या. पहिले स्ट्रेट फर्टिलायझर, त्याच्यानंतर दिलेलं आहे कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड फर्टिलायझर, त्याच्यानंतर दिलेलं आहे मिक्स फर्टिलायझर. ठीक आहे. किंवा फर्टिलायझर मिक्सचर. आणि नंतर दिलेलं आहे मायक्रो फर्टिलायझर. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचं आहे सॉइल अमेंडमेंट. ठीक आहे. तर हे प्रकार तुम्हाला दिलेले आहेत. बघा, क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर आपण बघतो आहे. क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर त्याच्यामध्ये बघा पहिलं आहे तुमचं स्ट्रेट फर्टिलायझर. स्ट्रेट फर्टिलायझर त्याचे तीन प्रकार आहेत: नायट्रोजनस फर्टिलायझर, फॉस्फेटिक फर्टिलायझर आणि पोटॅसिक फर्टिलायझर. काय आहे? स्ट्रेट फर्टिलायझर. ठीक आहे. आता डिटेलमध्ये बघू आपण काय काय आहे. स्ट्रेट फर्टिलायझर म्हणजे काय, त्याचे सब टाईप बघायचे. बघा, आता स्ट्रेट फर्टिलायझर काय? स्ट्रेट फर्टिलायझर म्हणजे स्ट्रेट फर्टिलायझर आर दोज विच कॅन अप्लाय सप्लाय ओनली वन प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट. वन प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट. ओनली वन न्यूट्रिएंट म्हटलं का? नाही. ओनली वन. वन कसा? प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट. आता याच्यासाठी तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ न्यूट्रिएंट किंवा एलिमेंट माहिती असणं गरजेचं आहे. कोणते रे? प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट NPK. ठीक आहे. आता मेजर सहा आहेत, तुम्हाला माहिती आहे मेजर न्यूट्रिएंट सहा आहेत. त्यातले प्रायमरी NPK आणि सेकंडरी कोणते? CA, MG, S. ठीक आहे. CA, MG, S. त्यातले प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट जे आहे हे तीन NPK, त्यातला कोणताही एकच न्यूट्रिएंट याच्यामध्ये असतो. फक्त काय? ओनली वन प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट. हे जे NPK तुम्हाला दिसतात या तिन्हीपैकी एकच. एक तर नायट्रोजन राहील त्या फर्टिलायझरमध्ये, एक तर फॉस्फरस राहील किंवा पोटॅशियम राहील. ठीक आहे. असे जर तुम्हाला फर्टिलायझर असतील
ठीक आहे. त्याला म्हणतात स्ट्रेट फर्टिलायझर. ठीक आहे. दुसरे न्यूट्रंट असू शकतात त्याच्यामध्ये, पण प्रायमरी पैकी एकच राहील. दुसरे न्यूट्रिएंट असतील बरं का त्यात, किंवा असू शकतील, पण प्रायमरी न्यूट्रिएंट पैकी एकच न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये असेल, त्याला म्हणतात स्ट्रेट फर्टिलायझर. ठीक आहे. एक्झाम्पल बघा आता स्ट्रेट फर्टिलायझरचं. युरिया असेल बघा, युरियामध्ये काय फक्त नायट्रोजन आहे. नायट्रोजन आहे. किती पर्सेंट आहे? 46%. त्याच्यानंतर दुसरं स्ट्रेट फर्टिलायझर तुमचं कोणतं आहे? SSP, सिंगल सुपर फॉस्फेट. ठीक आहे. सिंगल सुपर फॉस्फेट. काय आहे त्याच्यामध्ये? फॉस्फरस आहे. किती पर्सेंट आहे? 16%. ठीक आहे. नंतर आहे तुमचं MOP, म्युरेट ऑफ पोटॅश. याच्यामध्ये फक्त एकच प्लॅन न्यूट्रिएंट आहे, सॉरी एकच प्रायमरी प्लॅन न्यूट्रिएंट आहे, पोटॅशियम. किती आहे? 60%. आता हे टक्के काय आहे की जर का तुम्ही 100 किलो युरिया घेतला तर तुम्हाला 46% नायट्रोजन भेटतो. 100 किलो SSP घेतलं तर तुम्हाला 16% SSP, सॉरी फॉस्फरस भेटतो. 100 किलो पोटॅशियम घेतला तर तुम्हाला 60% काय भेटतं? पोटॅशियम, सॉरी हां, MOP घेतला तर 60% पोटॅशियम भेटतं. हे झाले तुमचे स्ट्रेट फर्टिलायझरचे एक्झाम्पल. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचे प्रकार पडलेले आहे. ज्या स्ट्रेट फर्टिलायझर पासून तुम्हाला फक्त नायट्रोजन भेटतो किंवा नायट्रोजन भेटतो, प्रायमरी प्लॅन्ट न्यूट्रिएंट कन्सिडर करायचा आपला, वन प्रायमरी प्लॅन्ट न्यूट्रिएंट. मग ज्या स्ट्रेट फर्टिलायझर मधून तुम्हाला नायट्रोजन भेटतो बघा, नायट्रोजनच फर्टिलायझर आर दोज विच कंटेन सप्लाय ओनली नायट्रोजन. ठीक आहे. बाकीचे पण असतील पण प्रायमरी पैकी नायट्रोजन. ठीक आहे. आता पहा, नायट्रेट फॉर्ममध्ये तुम्हाला सोडियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट हे फर्टिलायझर भेटतं. नंतर अमोनिकल फॉर्ममध्ये तुम्हाला अमोनियम क्लोराईड, अनहायड्रस अमोनिया हे भेटतात, हे फर्टिलायझर. नायट्रेट अँड अमोनिकल फॉर्ममध्ये कॅल्शियम अमोनियम नायट्रेट. नंतर अमाइड फॉर्ममध्ये हे स्टार करून घ्यायचं डायरेक्ट. विचारलं जातं युरिया कोणत्या फॉर्ममध्ये दिला जातो, तर अमाइड फॉर्ममध्ये तुम्हाला युरिया असतो. नंतर कॅल्शियम सायनामाइड. हे सगळे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत, विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तुमचा स्ट्रेट फर्टिलायझरमध्ये. स्ट्रेट फर्टिलायझरचा दुसरा प्रकार आहे तुमचा फॉस्फेटिक फर्टिलायझर. म्हणजे याच्यामधून काय भेटणार आहे? फॉस्फरस भेटणार आहे. मी काय म्हटलं की स्ट्रेट फर्टिलायझर म्हणजे काय, की ज्या फर्टिलायझर पासून आपल्याला एकच प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट भेटतो. प्रायमरी प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट मध्ये कोणते, तर मग नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल. ठीक आहे. मग जे पोटॅशिक फर्टिलायझर आहे याच्यामधून काय भेटणार आहे? तुम्हाला ओन्ली फॉस्फरस भेटणार आहे, पण प्रायमरी पैकी दुसरे एलिमेंट तिथं भेटू शकतात तुम्हाला, पण प्रायमरी पैकी कोणता भेटणार आहे? फक्त फॉस्फरस. ठीक आहे. आता बघा याचे सुद्धा 3 प्रकार पडलेले फॉस्फेटिकचे सबटाईप. वॉटर सोल्युबल फॉस्फेटिक फर्टिलायझर कोणते? SSP, DSP, TSP. SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, DSP म्हणजे डबल सुपर फॉस्फेट, आणि TSP म्हणजे ट्रिपल सुपर फॉस्फेट. त्याच्यानंतर हे सायट्रेट सोल्युबल बट वॉटर इनसोल्युबल. सायट्रेटमध्ये सोल्युबल आहे आणि वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. असे कोणते? डायकॅल्शियम फॉस्फेट आणि बेसिक स्लॅग. ठीक आहे. आणि शेवटचा प्रकार आहे तुमचा सायट्रेट अँड वॉटर इनसोल्युबल. म्हणजे दोन्ही पण प्रकारामध्ये काय आहे? ते इनसोल्युबल आहे. काय? सायट्रेट अँड वॉटर इनसोल्युबल. सायट्रेट पण आणि वॉटर इनसोल्युबल. एक्झाम्पल आहे रॉक फॉस्फेट, रॉ बोन मिल, स्टीम बोन मिल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा स्ट्रेट फर्टिलायझरचा तिसरा प्रकार आहे स्ट्रेट फर्टिलायझरचाच बरं का. क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर आपण बघतोय बघा, परत सांगतो काय चालू आहे आपलं. बघा, क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर चालू आहे. त्यातलं आपण स्ट्रेट फर्टिलायझरची डेफिनेशन बघितली. नायट्रोजनस फर्टिलायझर कव्हर केलं, फॉस्फेटिक फर्टिलायझर कव्हर केलं. आता तिसरा प्रकार चालू आहे आपला पोटॅसिक फर्टिलायझर. ठीक आहे. काय चालू आहे ते महत्वाचं आहे. ठीक आहे. आता काय चालू आहे आपलं पोटॅसिक फर्टिलायझर. काय चालू आहे किंवा काय शिकतोय ते लक्षात असलं पाहिजे. आता हे पोटॅसिक फर्टिलायझर. पोटॅसिक फर्टिलायझर पण काय आहे? तुमचा स्ट्रेट फर्टिलायझरचा टाईप आहे. पोटॅसिक फर्टिलायझर पण काय? स्ट्रेट फर्टिलायझरचा टाईप आहे, की ज्याच्यापासून तुम्हाला ओनली वन प्रायमरी प्लॅन्ट न्यूट्रिएंट भेटतो, पण कोणता भेटतो? पोटॅशियम भेटतो, म्हणून पोटॅसिक म्हटलं. आता हे 2 प्रकार आहे याच्या पोटॅसिकचे. क्लोराईड फॉर्ममध्ये MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश आणि पोटॅशियम क्लोराईड. नंतर नॉन क्लोराईड फॉर्ममध्ये अवेलेबल असणार आहे पोटॅशियम सल्फेट आणि पोटॅशियम नायट्रेट. ठीक आहे.
हे झाले, हे सगळे होते तुमचे स्ट्रेट फर्टिलायझर. आता दुसरा टाईप आहे तुमचा फर्टिलायझरचा. स्ट्रेट फर्टिलायझर झाल्यानंतर कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. काय? कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आणि मिक्स फर्टिलायझर. आता हे दोन्ही आपण एकत्र समजून घेऊ. आता कॉम्प्लेक्स फर्टिलायझर म्हणजे काय रे? कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आर दोज विच कंटेन टू ऑर थ्री प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट. प्रायमरी हा शब्द खूप महत्वाचा बरं का. म्हणजे कॉम्प्लेक्स मध्ये काय असतं रे? दोन किंवा तीन, दोन किंवा तीन प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट असतात. पण ऑफ विच टू प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट आर इन अ केमिकल कॉम्बिनेशन. आता हे केमिकल कॉम्बिनेशन कसं ते समजून घेऊ. बघा काय असतं रे. बघा मिक्स फर्टिलायझर आणि कॉम्प्लेक्स फर्टिलायझर हे आपण एकत्र समजून घेऊ. आता मिक्स म्हणजे काय? फिजिकल मिक्सचर ऑफ स्ट्रेट फर्टिलायझर कंटेनिंग टू ऑर थ्री प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट. बघा आता मिक्स मध्ये पण काय आहे? टू ऑर थ्री, दोन किंवा तीन, टू ऑर थ्री प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट आहे प्रायमरी. कॉम्प्लेक्स मध्ये पण काय आहे? टू ऑर थ्री प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट आहे. मग फरक काय रे नेमका? फरक काय आहे? दोन किंवा तीन इथे पण आहे बघा. काय म्हटलं? फिजिकल मिक्सचर ऑफ स्टेट फर्टिलायझर कंटेनिंग टू ऑर थ्री प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट. दोन किंवा दोन पेक्षा अधिक प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट इथे पण आहे. आणि कॉम्प्लेक्स मध्ये पण फरक काय आहे? की जे काही मिक्स फर्टिलायझर आहेत ते कसे कसे तयार होतात. समजा युरिया, SSP, MOP. हे काय याचं काय केलं? फिजिकल मिक्सचर केलं. म्हणजे युरिया घेतला, काही SSP घेतलं आणि MOP घेतलं आणि ते एकत्र मिक्स केले. मिक्स केले म्हणजे ते काय केमिकली कॉम्बिनेशन झालं का त्याचं? नाही. युरिया आपण सेपरेट करू शकतो, SSP चे दाणे सेपरेट करू शकतो, MOP चे दाणे सेपरेट करू शकतो. केमिकल कॉम्बिनेशन झालं का? नाही. पण तेच जर आपण DAP घेतलं, DAP काय घेतलं? DAP एक्झाम्पल कसं आहे कॉम्प्लेक्सचं. काय 18% नायट्रोजन आहे DAP मध्ये, 46% फॉस्फरस आहे आणि 0% पोटॅशियम. पण हे जे दोन आहेत हे तुम्ही सेपरेट करू शकता का? नाही. DAP मध्ये ते कसे आहेत? तुमचे केमिकल कॉम्बिनेशन मध्ये आहे, केमिकली कंबाईन आहेत. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नायट्रोजन भेटतो, फॉस्फरस भेटतो. आणि इकडं युरिया प्लस SSP हे जर तुम्ही मिक्स केले तर तुम्हाला काय भेटणार आहे? नायट्रोजन भेटणार आहे, फॉस्फरस भेटणार आहे. पण फरक काय आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये? तर जे काही मिक्स फर्टिलायझर असतात ते फिजिकल मिक्सचर असतात, फिजिकली मिक्स केलेले असतात. ठीक आहे, ते सेपरेट होऊ शकतात. पण जे काही तुमचं कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे ते कसं असतात? केमिकली मिक्सचर असतात, केमिकल कॉम्बिनेशन असतं त्याचं. ते तुम्हाला मिक्स करता येत नाही, सॉरी सेपरेट करता येत नाही. ठीक आहे, सेपरेट करता येत नाही. एक्झाम्पल डेली लाईफ मधलं एक्झाम्पल देऊ. ठीक आहे, समजण्यासाठी मिक्स फर्टिलायझर म्हणजे काय? तुमचा चिवडा. ठीक आहे, एक्झाम्पल समजण्यासाठी घेतलं बरं का. कसं की चिवड्यामध्ये काय काय असतं रे? तुमचे शेव असतात, शेव असतात, शेंगदाणे असतात, पोहे असतात. ठीक आहे, नंतर त्याच्यामध्ये काही आणि काही खोबरं असतं. ठीक आहे, हे काय कसं केलेलं असतं? आपण फिजिकली मिक्स केलेलं असतं. कसं फिजिकली? म्हणजे तुम्ही चिवड्यामधला शेंगदाणे वेगळे करून खाऊ शकता, त्याच्यानंतर मुरमुरे वेगळे करून खाऊ शकता, त्यानंतर पोहे वेगळे करून खाऊ शकता. ठीक आहे, वेगवेगळं सेपरेट ते करता येईल. ठीक आहे, केमिकली कंबाईन झाले का? नाही. ते काय फिजिकल मिक्सचर आहे. पण तेच सेम तुम्ही जर म्हटलं इकडं शरबत घेतलं आपण, शरबत. शरबत काय केलं? शरबतमध्ये तुम्ही पाणी घेतलं, पाण्यामध्ये लिंबू टाकलं, लिंबूमध्ये मीठ टाकलं, साखर टाकली आणि ते मिक्स केलं. आणि आता ते तुम्ही असं म्हणू शकता का की आता मला फक्त साखरच खायची आहे, मला फक्त लिंबाचा रस प्यायचा आहे, मला फक्त पाणीच प्यायचं आहे, असं सेपरेट करू शकतो का? नाही. म्हणजे हे काय झालं? केमिकल कॉम्बिनेशन झालं. आता तुम्हाला समजलं असेल, डेली लाईफचं एक्झाम्पल दिलं की फिजिकल मिक्सचर म्हणजे काय, की आपण इझिली ते सेपरेट सुद्धा करू शकतो. आणि केमिकल मिक्सचर म्हणजे काय, की ती सेपरेट करता येत नाही. परत आता डेफिनेशन बघा समजून सांगितल्यानंतर. कॉम्प्लेक्स फर्टिलायझर म्हणजे काय? कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आर दोज विच कंटेन टू ऑर थ्री प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट, टू और थ्री प्राइमरी प्लांट न्यूट्रिएंट, of which two primary plant nutrient are in a chemical combination. एक्झाम्पल आहे तुमचं DAP. आता DAP मध्ये कोणते प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट आहे? 18% नायट्रोजन आहे, 46% फॉस्फरस आहे आणि 0% तुमचं पोटॅशियम आहे. पण हे दोन कसे केमिकल कॉम्बिनेशन मध्ये आहे.
ती सेपरेट करता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर मिक्स फर्टिलायझर आर दोज फिजिकल मिक्सचर ऑफ स्ट्रेट फर्टिलायझर. स्ट्रेट फर्टिलायझरचे काय फिजिकल मिक्सचर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये समजा युरिया घेतला तुम्ही प्लस SSP केला सिंगल सुपर फॉस्फेट प्लस MOP. ठीक आहे. म्हणजे काय वेगवेगळे स्ट्रेट फर्टिलायझर आहे याचं मिक्सचर करून तुम्हाला NPK क्रॉपला द्यायचं आहे. ठीक आहे. मग हे काय आहे तर मिक्स फर्टिलायझर आहे किंवा फर्टिलायझरचं मिक्सचर आहे. ठीक आहे. ठीक आहे, समजलं असेल. हेच बऱ्याच वेळा मुलांना कन्फ्यूज होतं, पण आता क्लिअर झालं असेल. नसेल झालं तर काही कमेंट करू शकता. त्याच्यानंतर दिलेलं आहे मायक्रो फर्टिलायझर. मायक्रो फर्टिलायझर म्हणजे काय, जे काय मायक्रो न्यूट्रिएंट देतात. ठीक आहे. दिस केमिकल विच सप्लाय द एलिमेंट रिक्वायर्ड बाय द प्लांट इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी. म्हणजे कॉपर सल्फेट असेल, झिंक सल्फेट असेल, बोरॅक्स असेल. म्हणजे सरळ सरळ जे काही मायक्रो न्यूट्रिएंट असतील प्लांटला लागणारे, ते जे फर्टिलायझर मधून दिले जातात त्या फर्टिलायझर म्हणतात मायक्रो न्यूट्रिएंट. नंतर हे शेवटचं तुमचं सॉइल अमेंडमेंट. म्हणजे बघा, सॉइल अमेंडमेंट म्हणजे काय रे, भूसुधारके. मराठीत काय भूसुधारके म्हणजे जमीन मध्ये काही सुधारणा करायची असतील. जमीनमध्ये तुमच्या काही जर अडचण असेल, म्हणजे तुमची सलाईन तुमची ऍसिडिक सॉईल असेल, सलाईन सॉईल असेल, अल्कलाईन सॉईल असेल. या आता बघा, क्रॉप प्रोडक्शनसाठी इफेक्टिव्ह क्रॉप प्रोडक्शनसाठी तुम्हाला जमिनीचा पीएच 6.5 ते 7.5 म्हणजे न्यूट्रल पीएच मध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिएंटचं काय होतं ऍब्सॉर्प्शन होतं. न्यूट्रल पीएच मध्ये जमिनीमध्ये काय होतं, न्यूट्रिएंटचं ऍब्सॉर्प्शन जास्त प्रमाणात होतं. म्हणून प्लॅन्टची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट सुद्धा चांगल्या प्रकारे होते. मग आपली जमीन न्यूट्रल असली पाहिजे पीएच. ठीक आहे. तर आपण पण आपली जमीन का जर समजा ऍसिडिक असेल, सलाईन असेल, अल्कलाईन असेल, मग ही सॉईलचा पीएच न्यूट्रल करण्यासाठी काही जे फर्टिलायझर यूज केले जातात किंवा काय त्याला काय म्हणू आपण सॉइल अमेंडमेंट्स यूज केले जातात. ठीक आहे. ते एक्झाम्पल बघा, लाईम असेल, जिप्सम असेल, मोलॅसिस असेल. ठीक आहे. हे होतं तुमचं क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर. काय होतं क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर. खूप महत्वाचं लेक्चर होतं. ठीक आहे. वारंवार बघा त्याचे काय म्हणतात त्याला एक्झाम्पल्स पाठ करा. ठीक आहे. एक्झाम्पलवर विचारलं जातं DAP इज अ डॅश 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 टाईप ऑफ फर्टिलायझर. ऑप्शनमध्ये असतं स्ट्रेट फर्टिलायझर, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर, त्याच्यानंतर मिक्स फर्टिलायझर, त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रिएंट फर्टिलायझर. असे वेगवेगळे ऑप्शन असतात. मग DAP कोणतं आहे तर कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे. ठीक आहे. हे अशीच आपले लेक्चर, व्हिडिओ लेक्चर तुमच्या चॅनलला अवेलेबल होत जातील, आपल्या चॅनलला अवेलेबल होत जातील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही लेक्चर शेअर करा. थँक्यू.